स्टार्ट कीजिए। आणि या पुढील सामना शेवटचा आहे CSU स्पार्टन वर्सेस नावाशेवा। टॉस उडून घ्या जरा, टॉस उडून घ्या जरा प्लीज। थॉमस सरांशी संपर्क साधायचा आहे। विवेक सिंग आणि विशाल वाळुंज, विशाल वाळुंज आणि विवेक सिंग यांनी थॉमस सरांशी संपर्क साधायचा आहे। विवेक सिंग, चला सुरू झालेले भिवंडी चॅम्पियन्स वर्सेस IT ब्लास्टर्स। आता उजव्या साइडने बघा आवाज कसा येईल। विशाल, विशाल टॉस उडवत आहे, टॉस उडवला जात आहे इथे। कॅमेरामॅन, शेवटचा सामना पहिल्या राऊंड मधील। कोण टॉस विन? हा विन केला, आता विचार करतोय काय करायचं। फील्डिंग किती? 1 रन। तुम्हाला जे पाहिजे ते देतो। 1 चेंडू 1 धाव। विशाल, बॉल गेला का? कुठे गेला? मागे गेला काय? स्ट्राइक बॉलर विशाल पुंडलिक साठी। भिवंडी चॅम्पियन्स वर्सेस IT ब्लास्टर्स। आणि हा लेग साइडला टोलवलेला ना, हा ओ काय षटकार आहे ना, 6। आणि हा लेग साइडला वाईड +1 आहे, वाईड +1। धाव संख्येत बघा, धाव संख्या झालेली आहे 9। 2 चेंडू 9 धावा, 2 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत। आणि हा लेग साइडला टोलवलेला चेंडू 1 तर धाव घेण्यात यश मिळालेलं आहे। धाव संख्या झालेली 10। स्ट्राइकवर आलेला आहे कल्पेश। विशाल 3 चेंडू 10 धावा दिलेल्या आहेत। तुझं चार्जिंग बिर्जिंग करून ठेवा आहे ना, लास्टला सगळ्यात तुझी गरज आहे। आणि हा लेफ्ट साइडला टोलवलेला चेंडू षटकार। वाव, व्हॉट अ शॉट यार। चार चेंडू मध्ये 16 धावा निघालेले आहेत। 4 चेंडू मध्ये 16 धावा आतापर्यंत। हो, डॉट बॉल काढण्यात यश मिळालेलं आहे विशालला। काहीसं टेन्शन आलेलं होतं त्याला की मी डॉट बॉल काढू शकतो की नाही, आणि काढलेला आहे त्याने। एक कसलेली टीम आहे भिवंडी। ओ, सेकंड डॉट बॉल डी आहे का? नाही ना, हो अडवलेला आहे अमित माडिक यांनी। कीपर कोण आहे? अमित माडिक। अरे वाह वाह, आता आमचं लक्ष गेलं। एक महान विकेट कीपर IT टीम अमित माडिक। घाटकोपरचे गाजलेले असे विकेट कीपर अमित माडिक। आणि कसलेले गोलंदाज आपल्या IT टीम तर्फे मुकेश पांडे, कॅप्टन। बघूया काय करतायत आता आपल्या संघासाठी।
ओ व्हॉट अ नाईस बॉल यार मुकेश सर, नाईस बॉल. लास्ट वेळी पण मुकेश सरांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली होती. कम ऑन मुकेश सर. वाव व्हॉट अ नाईस. गच्चा क्षेत्ररक्षण इथे. वाईट बॉल. ओके. धावसंख्या झालेले 21. पुंडलिकच्या किती वैयक्तिक झाल्या? 11 ना 12. आणि लेग साईडला टोलवलेला चेंडू, उत्कृष्ट असा षटकार सीमारेषेच्या बाहेर. बॉल ना दुसरा. सामना थांबू नका, सामना थांबू नका. बॉल द्या पाहिजे तर. बाहेरून बॉल आला की परत तो घ्या, चालू करा मग त्याने. सामना थांबून ठेवू नका प्लीज. 3 चेंडू 27 धावा. पुंडलिकनेच मारला ना. आणि पुन्हा एकदा लेग साईडला टोलवलेला चेंडू आणि डोक्यावरून बाहेर चौकार. चार बॉल झाले, 4 बॉल. ना आणि हा वाईट बॉल. धावसंख्या झालेले 32. आणि हा लेग साईडला आतमध्ये असेल तर धावू शकतात. एक धावसंख्या झालेले 33. पुंडलिकचे किती? पुंडलिकच्या वैयक्तिक 23 धावा. आता दुसरं षटक चालू आहे आणि धावसंख्याला झालेले 33. आणि उत्कृष्ट असा षटकार भिंतीला लागलेला आहे. नाईस 6. 39 कल्पेशच्या बॅटिंगतून निघालेला षटकार. चला लवकर मुकेश सर. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात आधीचा फटाचा खडकी पण टाकून मारलेले मातीच्या रंगाचे पण काय दिलेले देवानं मिरवतो हक्कानं क्लब मध्ये क्रिकेट तर मराठी वाचणारा संकास आपल्या कानात कधी काय शंका. वैयक्तिक दुसरं षटक, संघाचं तिसरं षटक. पुंडलिक सर नाईस बॉल. ह्याच बॉलची गरज आहे विशाल आणि हाच टप्पा वाजलेला आहे. हाच अचूक टप्पा टाक तरच समोरचा फलंदाज बीट होऊ शकतो.
गुड बॉल विशाल. आणि हा लेग साईडला टोलवलेला चेंडू, एक धाव तर घेण्यात यश मिळालेलं आहे. धनुषकडे गेलेला आहे चेंडू. धाव संख्या झालेली आहे 40. आता कल्पेश आलेला आहे स्ट्राईकवर. धाव संख्या झालेली आहे 40. 2 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. मला वाटतं धावांचा डोंगर उभा करणार आहेत मला वाटतं भिवंडी चॅम्पियन. नाईस बॉल टाकलेला होता, ऑफ साईडला फिल्डिंग केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 41. 41. 3 चेंडू 41. तिसरी ओव्हर 3 चेंडू. तिसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू झालेले आहेत. वाईट बॉल. धावसंख्या झालेले 42. स्ट्राईकला कोण आलं? कुंडलिक आलाय ना? मी आता रन नाही लगेच. असं कसला नाही पण रूल्सच आहे ना तो लेफ्ट साईड वाईड. वाव नाईस बॉल नाईस बॉल. मग बॉलर बेनिफिट घेतील त्याचे सर. वाईट वाईट येस. स्कोर बोर्ड 43. धाव संख्या झालेली आहे 43. 3च चेंडू झालेले आहेत. आणि हा लूज सोडलेला बॉल. धाव संख्या झालेली आहे 44. शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत तिसरं षटक कंप्लीट करण्यासाठी. हो स्ट्रेट ड्राईव्ह. थोडे अंपायर वाचलेले थोडक्यासाठी आणि हा चौकार. धावसंख्या झालेली 48. आणि हा शेवटचा चेंडू तिसरं षटक संपण्यासाठी विशाल. नाईस बॉल यार. 1 रन घेण्यात यश. आणि धावसंख्या झालेले 49. 49 झालेले 3 षटक 49 रन. चला शेवटचं षटक कोण घेऊन येत आहेत लवकर. विचारात पडलेले आहेत कोण टाकावं. ओके सर. ओके हितेश. आणि आपले आफ्रिकन टीमचे कॅप्टन गिरीश बर्वे यांचं इथे आगमन झालेलं आहे. जरा जोरदार त्यांचं टाळ्याने स्वागत करा. आफ्रिकन टीम पात्र नाही आलेले आहेत परंतु त्यांचे कॅप्टन आलेले आहेत ते हितेश. शेवटचं षटक आणि हा पहिलाच नो बॉल. ओ अंपायरने नो बॉल आणि फ्री हिटची. धाव संख्या झालेली आहेत 50. फ्री हिट आहे. आणि उंच टोलवलेला ऑफ साइडला षटकार. नाईस शॉट यार. पहिल्यांदा फ्री हिटचा फायदा घेणारा खेळाडू. मारलेला आहे. दोन धावा घेण्यात यश मिळालेले आहेत. तू क्या डीजे वाले कायसे बीट झालेले आहेत त्यांचे षटकार आणि चौकार बघून.
आणि ग्राउंड शॉट मारलेला आहे. मुकेश सरांनी चांगली फिल्डिंग केलेली आहेत. एक धाव दिलेली आहेत. धाव संख्या झालेली आहे 59. 59. 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. बघूया आता काय धमाल करतात हे खेळाडू. जवळपास 60, 70 की 75 बघूया. ओ बीट केलेला हितेशने आणि चांगली किपिंगचं इथे प्रदर्शन अमित महाडिक यांच्यातर्फे. 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. बघूया आता आर पार 70 की 66 आणि कॅच आउट. विकेट, पहिला विकेट मिळालेला आहे हितेश यांना. बॅट्समॅन आता येत आहेत महेश. शेवटचा चेंडू राहिलेला, कशाला विकेट टाकायचा यार. पण स्कोर अडवलेला हितेशने. 60च्या मला वाटतं पुढे जाऊन देत नाहीये हितेश. 2 बॉल चांगले काढलेले आहेत. हितेशला पण राग आलेला आहे. 60च्या पार जाऊन देणार नाहीये महेश, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. आणि हा लेफ्ट साईडला टोलवलेला, हातामध्ये गेला 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 चौकार. आणि जिंकायसाठी 64 धावांची गरज आहे. 64 टू विन. विशाल वालुंज, तुम्ही अजून विचार करताय का काय करायचं आहे ते. फिल्डिंग आम्हाला लिहायचं इथे. कोणाला? कुठच्या सरांना? मला बोला. चला पुढील सामना CSU स्पार्टन्स विशाल वालुंज वर्सेस नावाशेवा विवेक सिंग. टॉस विन झालेले CSU स्पार्टन आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. रोहित रोहित बस. खाली ओपनर अमित आएगा तो IT टीम के नाम. आणि IT टीमला जिंकण्याची सुवर्ण संधी आहे अगर त्यांनी अमित महाडिकला ओपनिंग बॅटिंगला पाठवलं तर. अमित महाडिक शिवाय पर्याय नाही त्या टीमला. आणि आजच्या दिवसाचा हायस्ट स्कोर भिवंडी टीम यांनी 63 रन 4 ओव्हरमध्ये मारले आहेत आणि 2 विन 64 आहेत. IT टीमला मोठं आव्हान आहे. आणि भिवंडी टीमचे हेड कोच मिस्टर PS दत्ता. हसून द्या ना सर. आता आपला नाश्ता मागू. आता मागू आपला नाश्ता. जिंकवला ना तुमच्या टीमला. अरे प्रॅक्टिसमध्ये कुठे आहे सर. आपण दोघं मॅच लावूया चला 1-1 ओव्हरची. बॅट्समॅन नेम हितेश. हितेश हितेश हितेश. बॉलर पण कल्पेश ना. तो हितेश. तो हितेश आणि बॉलिंग करतोय तो कल्पेश. भिवंडी टीमकडून पहिली ओव्हर आणि स्वतःची व्यतिरिक्त पहिली ओव्हर घेऊन येतात ते कल्पेश. स्ट्राईकवर आहे ते विशाल. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात करा. आणि पहिलाच बॉल चांगला पडलेला आहे. मिस टाइम झालेला आहे. शॉट स्ट्रेट फिल्डरकडे. 1 धावावरती समाधान मानावं लागेल विशाल यांना.
षटकातला दुसरा चेंडू स्ट्राईकवर आहेत ते हितेश. बॉलरनी साईड चेंज केलंय. राईट आर्म राऊंड द विकेट आणि चांगला बॉल, डॉट बॉल. षटकातला तिसरा चेंडू घेऊन येत आहे ते कल्पेश. स्ट्राईकवर असतील हितेश आणि मारलेला आहे पण मिस टाइम झालाय शॉट. 1 रन डिक्लेअर. विकेट किपर बल्लालच्या हातातून थोडा लांब होता बॉल, नाही तर त्यांनी नक्की पकडला असता. षटकातला चौथा चेंडू आणि चांगला बॉल पण मारलेला आहे उंचावून. अंपायर 6 रन आणि आयटी टीमने हा पहिला षटकार मारलेला आहे. चार बॉल 8 रन. षटकातला 5वा चेंडू घेऊन येतील ते कल्पेश. आणि नाईस बॉल, हलकाच प्लेस केलाय कव्हर्स मध्ये. 1 रन वरती समाधान मानावं लागेल. स्कोअर बोर्ड मध्ये भड. स्कोअर झालेला आहे 9 रन. शेवटचा चेंडू आणि मारलेला आहे लेग साइडला. फिल्डर तिथं आहे. 1 रन आणि 1 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. बॉलरचं नाव काय? महेश आहे. आणि संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येत आहे ते महेश. स्ट्राईकवर असेल विशाल. बॉल मिड विकेट वरती 1 रन साठी चांगलं क्षेत्ररक्षण. साइड चेंज. राईट आर्म राउंड द विकेट. हितेश स्ट्राईक वरती. सॉरी साइड टी द राईट आर्म ओव्हर. नाईस शॉट. हातामध्ये 1 रन फक्त. दुसऱ्या षटकातल्या 2 बॉल नंतर स्कोअर झालेले आहेत ते 12. चांगला कमबॅक करून दिला आपल्या टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन असताना त्यांनी 5 रनची ओव्हर टाकून 2 ओव्हरमध्ये आता 15 रन झालेले आहेत. कल्पेश आहे. अरे प्रशांत सांगितलं ना, तर पहिला बॉलर जो होता तोच बॉलर करतोय. कोणला बोलला तू? बोल्ड. आणि आयटी टीमला पहिला हादरा. विशाल बोल्ड बाय कल्पेश. वैयक्तिक 4 धावा करून बाद झालेले आहेत ते विशाल. नाही, क्वालिटी चांगली आहे. ठीक आहे, तेच बोलत होतो. किती पाहिजे जिंकायला त्यांना? फॉरवर्ड केले ना. काय फायदा आता फॉरवर्ड. आणि आयटी टीमला जिंकण्यासाठी 11 बॉल मध्ये 49 धावा. 11 बॉल 49 रन्स टू विन. और आईटी टीम से बैट्समैन की कमान संभालने आ रहे हैं डांसर नवीन. आयटी टीमला जिंकण्यासाठी प्रत्येक बॉलरवरती बाउंड्री मारावी लागेल आता.
त्यांना 11 बॉलमध्ये 49 रन्सची गरज आहे. आणि या पुढील सामना कोण आहे, कोणता आहे, सांग कोणता आहे. CSU स्पार्टन आणि नावाशेवा वाळुंज. विशाल रेडी पोझिशन मध्ये राहा. आणि तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतील ते कल्पेश आणि नवीन बॅट्समॅन ऑन क्रीज नवीन. आणि मारण्याचा प्रयत्न पर विकेट किपरच्या हातात. बल्लाल यांनी चांगला पकडलेला आहे किपिंगच्या. आणि मिसफिल्ड झालेले आहे आणि मिसफिल्डच्या रिझल्ट 2 रन मध्ये झालेला आहे. कोण आहे, कोणी केलं. परत मारण्याचा प्रयत्न पण बॉल काय क्रीज मध्येच राहिला आणि विकेट पडलेला आहे हितेश यांचा रनआउटच्या रूपामध्ये. कल्पेशनी मस्त फॉलो थ्रू केला आणि स्वतःच्या बॉलिंगवरती धावत रनआउट घेतलेला आहे हितेश यांना. हितेश यांनी चांगली फलंदाजी केलेली 12 रन केले होते. आमच्या विरुद्ध सगळ्यांना दोष येतो. आमच्या शांत मला कशाला लागणार, मला काय. आणि बल्लाल यांनी सोपी कॅच घेतलेली आहे एकदम आणि त्याच प्रकारे विकेट पडलेला आहे. विरेन पहिलाच बॉलर आउट झालेत. कोण आहे आता, संदीप. थांबा 1 मिनिट थांबा, अंपायर मॅच थांबवा 1 मिनिट. आणि जेवण आलेलं आहे आपलं. एवढं नको नंतर करा. मी तेच पुढे बोलणार होतो. पहिला अरेंजमेंट होऊन दे. आणि चांगली बॉलिंग कल्पेश यांची. 1 रन, ओव्हर समाप्त. 3 रन संदीपने केला नाही. आणि 3 ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे ते 18 रन आणि 3 विकेट. 2 मिनिटं अंपायर 2 मिनिटं थांबा जरा मॅच. कंटिन्यू करा, खेळा. थॉमस सर बोलतात बॉल नाही येणार इथे. माहिती वाटलं तर बिर्याणीच्या डब्यावरच बॉल डॉट पडला. डॉट बॉल. कोण आहे बॉलर, कोण आहे. किती रन पाहिजे. आणि चांगला बॉल, दुसरा बॉल सुद्धा डॉट. आयटी टीमने अगर अमित महाडिकला उतरवलं असं तर आता परिणाम काहीतरी वेगळा असता मॅचचा. उत्कृष्ट बॉलिंग निलेश यांच्याकडून. आणि चौथा बॉल सुद्धा डॉट. आणि 2 बॉल मध्ये 46 रन.
म्हणजे 23 रनचा एक फटका मारायला लागेल. आपण डॉट आहे. मॅडम मॅच कोण येणार आहे? कल्पेश किती रन? आणि आऊट. Ladies and gentlemen, you are not ready for this. आणि भिवंडी टीमचा एकदम मोठा विजय झालेला आहे 43 रननी. परदेसी